तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच कारागृहामध्ये मारहाण केल्याची तक्रार महादेव गित्तेने केली आहे। सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्याच्या साथीदारांनी कारागृहामध्ये मारहाण केल्याची तक्रार महादेव गित्ते, राजेश वाघमोडे या दोघांनी कारागृह अधीक्षकांकडे केली। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महादेव गित्तेनं कारागृह अधीक्षकांकडे केली आहे। महादेव गित्ते यानं जिल्हा कारागृहाच्या प्रशासनाला दिलेल्या तक्रारीनंतर त्यांची पत्नी मीरा गित्ते यांनी वाल्मिक कराड यांच्यासह गँगवर गंभीर आरोप केले। त्यांना सगळ्या काही सुविधा भेटणार, मनासारखं जल प्रशासन नाचविता येणार, सगळं काही तिथं आईश आराम भेटणार का, तर हे सगळे जड जात आहेत ना तिथं आहेत ते विरोधी। सीसीटीव्ही फुटेज मागतायत ना, मग द्यायलाच पाहिजे। का विलंब लागतोय सीसीटीव्ही फुटेजसाठी? यांची ती 3 दिवसाची प्री प्लॅनिंग होती, त्यांनी सगळं काही गेम आखून सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि त्यातली त्यात त्यांनी एकमेकाकडे बघण्यात आलं आणि त्यांनी जाणून बुजून समोरून शिवीगाळ करून ह्यांच्यावर म्हणजे हल्ला केला। 10 जण होते हल्ला करण्यामध्ये। सर्व काही प्रकार घडताना त्यांनी एक शब्द बोलले की आज तुम्ही आणि आम्ही दोन्ही मदत असल्यामुळे तुम्ही वाचलात, नाही तर तुम्ही जर बाहेर असतात ना, तुमचे हे आपले संतोष भैया देशमुख पेक्षाही हाल बेकार करून मारलं असतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।